जहाँ 2 या 3 मेरे नाम से इकट्ठा है, त्या ठिकाणी 2 किंवा 3 माझ्या नावात एकत्रित आहे, उनके बीच में त्यांच्यामध्ये मैं उपस्थित हूँ। मी उपस्थित आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। हालेलुया. इसलिए म्हणून अगर आज हम लोग कम भी लोग हैं तो आम्ही कमी जरी असलो तरी लोक प्रभु हमारा भी। प्रभू आमच्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड। और विश्वास करो आणि विश्वास तो करा, हम सबों से बात करने वाला है। तो आम्हा सर्वांसाठी बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। हालेलुया. सिस्टर मनीषा लोहाट, विनंती करता हूँ आप आपके वीडियो कैमरा को शुरू करें। सिस्टर मनीषा लोहाट। पिछले बार आवाज नहीं आ रही है, आ रही है अभी क्लियर? सिस्टर मनीषा लोहाट अपने वीडियो कैमरा को शुरू करें। पिछले रविवार को हम सीख रहा था गेल्या रविवारी आम्ही शिकत होतो कि अगर हमारा दिल में एक ऐसा सोच है, तर आमच्या हृदयामध्ये एक असे विचार आहेत, ख्याल असे विचार कि लोगों ने हमारी तारीफ करना, की लोकांनी आमची वाहवा करणे, लोगों ने हमारा महिमा करना, लोकांनी आमचं गौरव करणं, लोगों ने हमें ऊंचा उठाना, लोकांनी आम्हाला उंच करणं, या लोगों ने हमको अच्छा कहना, किंवा लोकांनी आम्हाला चांगलं म्हणणं, ऐसा हर एक सोच को अशा प्रत्येक विचाराला हमने पूरी तरह से नफरत करना चाहिए। आम्ही पूर्ण रीतीने त्याचा द्वेष केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। हालेलुया. होय, होय, हम लोगों के मुंह को बांध नहीं सकते। आम्ही लोकांच्या तोंडाला बांधू शकत लोग नाही. हमारी तारीफ करेंगे, हमारी वाहवाही करेंगे, लोक आमची प्रशंसा करतील, आमचा वाहवा करतील, हमें अच्छा कहेंगे, आम्हाला चांगलं म्हणतील, हमको बहुत ऊंचा उठाएंगे, आम्हाला उंच उचलतील. हम उनका मुंह बंद नहीं करते। आम्ही त्यांचं तोंड बंद नाही करू शकत. पर ऐसा कोई ख्याल, परंतु अशी कुठली ऐसा विचार, कोई विचार, ऐसा कोई सोच अशी कुठली जो विचार हमारे दिल में आता है जे आमच्या कि हृदयात किसी येते, ने मेरी तारीफ करना, की कुणी जरी माझं प्रशंसा किसी ने करेल, मुझे अच्छा कर बोलना, कुणीतरी मला किसी ने चांगलं मेरी म्हणलं, वाहवाही करना, कुणीतरी माझी वाहवा किसी ने करणं, मुझे ऊंचा उठाना, कुणीतरी मला उंच ऐसा करणं. सोच का पूर्णता से विरोध करके आणि अशा विचारांचा पूर्णताने विरोध करून उसको हम हमारा दिल से निकाल दें। त्याला आम्ही आमच्या हृदयात काढून टाकू. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। हालेलुया. जब प्रभु यीशु इस दुनिया में थे जेव्हा प्रभू येशू पृथ्वीवर होते, तो बहुत लोगों ने प्रभु यीशु को अच्छा बोला, तेव्हा खूप साऱ्या लोकांनी येशूला चांगला असं यीशु की तारीफ की, येशूची प्रशंसा केली, यीशु का वाहवाही किया, येशूची वाहवा केली, यीशु की महिमा की, येशूचं गौरव उसको केलं, ऊंचा किया। त्याला उंच केलं. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. पर यीशु ने परंतु येशूने कभी भी ऐसे लोगों को ये सब करने के लिए मना नहीं किया, परंतु येशूने कधी देखील अशा सर्व लोकांना हे करण्यासाठी मनाई केली नाही, त्यांना अडवलं नाही. अडवलं नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हम लोगों का मुंह को बांध आम्ही लोकांच्या मुखांना बांधू शकत नाही. पढ़ेंगे मत्ती का 27 अध्याय 19 वचन, ते 27 अध्याय 19 वचन. मत्ती का 27 अध्याय 27 अध्याय 19वां पद हम पढ़ेंगे। 19 वचन वाचतो. जल्दी जल्दी जिसको मिला वो पढ़े। पढ़ो नायडू ब्रदर। जब वो न्याय की गद्दी पर बैठा हुआ था तो उसकी पत्नी उसने उसके पहले बेटा की करनी के सामने मामले में हाथ न डालना, रोई, क्योंकि मैंने आपकी पत्नी ने उसके कारण बहुत कुछ दुख उठाया है। रोई। मराठी में पढ़ो। आणि तो न्यायसनासमोर बसला असता त्याच्या बायकोने त्याच्याकडे निरोप पाठवला. ती म्हणाली, त्या न्यायवंताविरुद्ध तू काहीच करू नको, कारण आज मी स्वप्नात त्याच्यामुळे पुष्कळ दुःख सोसले आहे. इधर देखिए, मैं हिंदी में पढ़ रहा हूँ। हिंदीत वाचलाय का? जब वह न्यायाधीश जेव्हा तो न्यायाधीश अपने न्याय के गद्दी पर बैठा हुआ था, न्यायसनाच्या समोर बसला होता, तब तेव्हा
पिलातुस जो न्यायाधीश था, आणि पंत पिलात जो न्यायाधीश होता, उसकी पत्नी ने उसे संदेशा भेजा। त्याच्या बायकोने त्याला निरोप पाठवला। उस अच्छे इंसान को, त्या चांगल्या मनुष्याला, जो धर्मी है, जो न्यायी आहे, उसे अकेला छोड़, त्याला एकटं सोड। उसके हाथ मामले में हाथ न डालना, त्याच्या काही गोष्टीमध्ये तू हात टाकू नको, क्योंकि कारण मी आज स्वप्न उसके कारण बहुत दुख उठाया है। त्याच्यासाठी खूप दुःख सोसला। Praise the Lord. हालेलुया। इधर देखो, पंत पिलात न्यायाधीश है। पंत पिलात हा न्यायाधीश आहे यीशु को सूली पर चढ़ाने के लिए उसको अधिकार है। आणि येशूला वधस्तंभावर चढवण्याचा अधिकार उसकी त्याच्याकडे आहे। पत्नी क्या बोल रही है? त्याची बायको काय यीशु म्हणते? अच्छा इंसान है। येशू चांगला माणूस आहे। उसकी पत्नी क्या बोल रही है? त्याची बायको काय म्हणते? यीशु अच्छा इंसान है, येशू चांगला मनुष्य वो आहे, धर्मी है, न्यायी आहे, और उसको तू अकेला छोड़, उसके मामले में टांग मत अड़ा। आणि त्याला एकटं सोड आणि त्याच्या भानगडीत तू अडकण करू नको। Praise the Lord. Praise the Lord. देखो, बघा, अन्य जाति के लोगों ने यीशु को अच्छा बोला, अन्य जातीच्या लोकांनी येशूला चांगलं असं बोललं और यीशु ने उसको अच्छा बोलने के लिए मनाई। आणि येशूने त्याला चांगलं बोलण्यासाठी तिला अडवलं नाही। लूका का 7 अध्याय 38 वचन। लूकाचा 7:38 वचन। लूका का 7 अध्याय 38 वचन। लूक 7:38। और उसके पाँवों के पास पीछे खड़ी होकर रोती हुई उसके पाँवों के आंसू से भिगाने और अपने शरीर के बालों से पोंछने लगी, और उसके पाँव बार बार चूम कर सूर्य पर इत्र मला। आगे। यह देखकर वह फिर से जिसने उसके पुराने पाप की अपने मन से सोचने लगा, यदि यह भविष्यवक्ता होता तो जान लेता कि यह जो मुझे छू रही है वह कौन और किसी कैसी स्त्री है, क्योंकि वह तो पापी है। वह पापी। इधर देखो, मैं हिंदी में पढ़ता हूँ और एक बार। ती हिंदी भाषेत तिला ऐका। अंदर जाते हुए वो अपने घुटनों पर आई आणि आज जात असताना ती आपल्या गुडघ्यावर आली और यीशु के पीछे हो ली। आणि येशूच्या मागे गेली। आंसू बहाते हुए अश्रू ढाळत वो उसके चरणों में गिर पड़ी, ती त्याच्या पायांमध्ये पडली और उसने अपने आंसुओं से आणि तिने आपल्या अश्रूंनी उसके पैरों को धोया, त्याच्या पायाला धुतलं और अपने बालों से आणि आपल्या केसांनी उसके पैरों को पोंछा, त्याच्या पायाला पुसली और उसके पैरों पर आणि त्याच्या पायावर इत्र, सुगंधी इत्र आणि सुगंधी तेल उंडेल दिया, ओतलं और उसके पैरों को चूमते रही। आणि त्याच्या पायांचे चुंबन घेत राहील। जब फरीसी ने ये देखा, आणि जेव्हा परुषांनी हे पाहिलं, फरीसी ने, फरीसियों ने नहीं, फरीसी एक फरीसी। आणि परुषाने जेव्हा हे पाहिलं, जब फरीसी ने यह देखा, परुषाने जेव्हा हे तो उसने पाहिलं, अपने मन में कहा, त्याने मनात असं बोलला, अगर ये सच्चा, आणि जर हा खरा, अच्छा चांगला और भविष्यवक्ता होता, भविष्यवादी जर असता तो ये जान जाता तर ह्याला कळून आलं कि औरत ही बाई कैसी है, ही बाई कशी आहे, क्योंकि वो औरत पापी थी। कारण ती स्त्री ही पापी नव्हती। फरीसी ने क्या बोला? परुषी काय बोलला? अच्छा और सच्चा। चांगला आणि खरा। Praise the Lord. Hallelujah. यीशु ने उसके मुंह को भी बंद नहीं किया। येशूने त्याच्या देखील मुखाला बंद नाही Praise the केलं। Lord. लोग हमारी तारीफ करेंगे, लोक आमची प्रशंसा लोग करतील, हमको अच्छा लोक बोलेंगे, आम्हाला चांगलं म्हणतील, लोग हमको महिमा देंगे, लोक आम्हाला गौरव लोग देतील, हमको ऊंचा उठाएंगे, लोक आम्हाला उच्च जैसा करतील। यीशु को लोगों ने अच्छा बोला, जसं येशूला लोकांनी जैसा चांगलं लोगों ने यीशु की तारीफ की, जसं लोकांनी येशूची जैसा प्रशंसा लोगों केली, ने यीशु को महिमा दिया, जसं लोकांनी येशूला यीशु गौरव ने दिलं, किसी का मुंह बंद नहीं किया, येशूने कुणाचाही मुख किसी बंद को नाही, अड़ाया नहीं। कुणाला अडवलं और नाही। सबसे मुख्य बात, आणि सर्वात मुख्य गोष्ट, यीशु की तारीफ हो रही थी, आणि जेव्हा येशूची प्रशंसा होत जब होती, लोग यीशु को अच्छा बोल रहे जेव्हा थे, लोक येशूला चांगलं म्हणत जब होते, लोग यीशु को ऊंचा उठा रहे आणि थे, जेव्हा लोक येशूला उंच उचलत होते, यीशु मन से नहीं भरा। आणि येशू गर्वाने फुगला नाही। Praise the Lord. Hallelujah. थोड़ा लोगों ने हमारी तारीफ क्या की, हम घमंड से भर जाते हैं। थोड्या लोकांनी आमचे गौरव काय केला, आम्ही लगेच गर्वाने फुगतो, किसी ने हमको अच्छा बोल दिया, हम घमंड से भर जाते आणि हैं। कुणी आम्हाला चांगलं म्हणलं, आम्ही लगेच गर्वाने किसी फुगतो, ने हमारे वाहवाही की, हम घमंड से भर जाते कुणी हैं। आमचे वावा केली, आम्ही गर्वाने फुगतो।
यीशु ने घमंड येशूने गर्व केला नाही प्रेज द लॉर्ड कि देखो ये लोग मुझे अच्छा और सच्चा बोल रहे की हैं। बघा मला हे खरं आणि खरे आणि चांगले म्हणत आहेत देखो ये मेरी तारीफ कर बघा रहे ही हैं। माझी प्रशंसा करतायत देखो ये मुझे ऊंचा उठा बघा रहे हे हैं। मला उच्च करतायत ऐसा किसी भी बात का घमंड यीशु ने नहीं असं किया। कुठल्या देखील प्रकारचा गर्व येशूने केला नाही यीशु के चेले येशूचे शिष्य पत्रस, पेत्र पौलुस, पाऊल, यूहन्ना, योहान, मत्ती, मत्ती, लूका, लूका, इन सभी लोगों की तारीफ लोगों ने की। आणि या सर्व लोकांची प्रशंसा लोकांनी केली उनको अच्छा कहा। त्यांना चांगले बोलले प्रेज द लॉर्ड। हालेलुया. उनको ऊंचा उठाया त्यांना उंच केलं और कितने कितने लोगों ने इन शिष्यों को बुरा भला भी बोला। आणि काही लोकांनी त्यांना या शिष्यांना खूप वाईट वाईट देखील बोलले पर इन शिष्यों ने परंतु ह्या शिष्याने अपने आप को स्वतःला उन लोगों के मत में नहीं छोड़ा आणि त्या लोकांच्या मतात स्वतःला सोडलं नाही कि वो लोग हमारे बारे में क्या सोच रहे हैं, हमको इससे कुछ लेना देना आणि नहीं। ते लोक आमच्याबद्दल काय विचार करतात काय बोलतात याच्याशी आम्हाला काय घेणं देणं नाही. ऐसा क्यों? असं का क्योंकि यीशु ने कारण यीशु की जिन्होंने तारीफ की कारण येशूने ज्यांनी येशूची प्रशंसा केली उनको ऊंचा उठाया, त्यांना उंच उसको उचललं महिमा किया, त्याला गौरव दिलं उसको बहुत बहुत इज्जत दी। त्याला खूप खूप सन्मान दिला उन्हीं सारे लोगों ने यीशु को सिर पर भी चढ़ाया। त्याच सर्व लोकांनी येशूला ध्वजस्तंभावर चढवलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया। तो शिष्यों को ये मालूम था म्हणून शिष्यांना हे कि माहिती लोग हमारी तारीफ करेंगे, की लोक आमची प्रशंसा हमको करतील. अच्छा बोलेंगे, आम्हाला चांगलं हमको ऊंचा उठाएंगे, हमको इज्जत देंगे, और यही लोग हमारे बारे में बुरा भी बोलेंगे। आणि हेच लोक आमच्याबद्दल वाईटही बोलतील प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। इसीलिए म्हणून कि जब कभी भी जेव्हा कधी कोई आपकी तारीफ करता है, तुमची कधी कोई आपको ऊंचा उठाता है, कोई आपको अच्छा बोलता है कि ये लोग अच्छे हैं, ये सच्चे हैं, इतना प्यार करते हैं, और आपकी तारीफ की आणि तुमची प्रशंसा केली और आपको ऊंचा आणि उठाया, तुम्हाला उंच उचललं तुरंत लगेच सावधान हो जाओ सावध व्हा और सतर्कता से आणि सतर्कतेने ये सारी बातों को खुदा के हाथों में दो। आणि सर्व गोष्टीला देवाच्या हातात सोपवून दे प्रेज द लॉर्ड। हालेलुया. क्यों? हाँ. क्योंकि हर तारीफ, कारण प्रत्येक हर प्रशंसा, महिमा, प्रत्येक गौरव हर अच्छा, प्रत्येक चांगलं सब कुछ खुदा को जाना चाहिए, हमें नहीं। सर्व काही देवाला गेलं पाहिजे आम्हाला नाही प्रेज द लॉर्ड। हालेलुया. सारा आदर, सारा महिमा का योग्य केवल आसमानी खुदा है। सर्व आदर मान सन्मानाचा योग्य हा देवा स्वर्गातील देव आहे त्याला प्रेज द लॉर्ड। जब कोई आपको तारीफ करता है, आणि जेव्हा कोणी तुरंत खुदा से क्षमा मांगकर वो तारीफ खुदा को दे देना। लगेच देवाकडे क्षमा मागून ती प्रशंसा देवाला चढवा आपको किसी ने अच्छा बोला, तुम्हाला कोणी चांगलं कोई बोललं आपको ऊंचा उठा रहा तुम्हाला है, कोणी खुदा से उंचा आप खुद माफी मांगो कि खुदा मैं अच्छा नहीं हूँ, आणि देवाला तुम्ही स्वतः क्षमा मागा मैं मान और सम्मान के योग्य नहीं हूँ, मान सन्मान ये सब मैं आपको दे देता हूँ। सर्व मी तुला देतो आप सम्मान के योग्य सम्मानाचे है, योग्य आप आहे. आदर का योग्य आदराचे है, योग्य आप आहे. महिमा के योग्य गौरवाचे है, योग्य आप आहे. तारीफ की योग्य है, प्रशंसेचा मैं योग्य सब आहे. आपको देता हूँ। मी सर्व तुला देतो प्रेज द लॉर्ड। याद रखना, लक्षात ठेवा सारी महिमा खुदा को जानी चाहिए। सर्व गौरव हे देवाला गेलं इफिसियों पाहिजे का 3 अध्याय 20 और 21 वचन। इफिसकरास 3 अध्याय 20 आणि 21 वचन इफिसियों का 3 अध्याय इफिसकरास 3 अध्याय 20 और 21 वचन। 20 आणि 21 वचन जब जो ऐसे सामर्थ्य है कि हमारी गिनती और समझ से कभी अधिक काम कर सकता है, बोल। उस सामर्थ्य के अनुसार जो हम में कार्य करता है, बोल। कलीसियों में और मसीह यीशु में उसकी महिमा पीढ़ी से पीढ़ी तक खुदा की होती रहे। आमीन। बोल। इधर देखिए, मैं पढ़ता हूँ इथे बघा मी वाचतो इफिसियों का 3 अध्याय 20 और 21 वचन। इफिसकरास 30 20 आणि 21 अब आता खुदा को सारी महिमा मिले, देवाला सर्व गौरव मिळो जिसके द्वारा सर्व सामर्थी ज्याच्याद्वारे सर्व वो सामर्थ्य काम करता है। तो सर्व काम वो करतो सर्व सामर्थी तो सर्व सामर्थ्य हमारे अंदर काम करता है आमच्यामध्ये कार्य करतो और हमारे मांगने से भी ज्यादा आणि आमच्या मागण्याच्या और पलीकडे हमारा सोच और समझ से भी ज्यादा, आणि आमच्या विचारांच्या पलीकडे हमारे ख्यालों से भी ज्यादा आमच्या योजनेच्या पलीकडे वो अधिक काम करने के योग्य है। तो अधिक काम करण्यासाठी योग्य असा आहे. इसलिए म्हणून अब आता सारा महिमा, सर्व गौरव सारा आदर, सर्व महिमा सारा गौरव सर्व गौरव हमेशा के लिए सदोदित खुदा को मिलती रहे। देवाला मिळत राहो प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। सारा आदर किसको मिलना, सर्व आदर कुणाला सारा मिळेल? गौरव किसको मिलना, सर्व गौरव सारी मिळेल. प्रशंसा किसको होना। सर्व प्रशंसा कोणाची प्रेज द होणार? लॉर्ड। हालेलुया. वो
सामर्थ्य के द्वारा हम में काम करता है। तो त्याच्या सामर्थ्याद्वारे आमच्यामध्ये काम करतो. किसी ने ऐसा बोला कुणी असं कि बोललं सोलोमन के प्रार्थना के द्वारा हो गया, सॉलोमनची प्रार्थना नहीं। नाही. Praise the Lord। हालेलुया. वो खुदा है जो इसके अंदर अपना सामर्थ्य भेज कर काम करता आणि है। तो देव आहे जो त्याचं सामर्थ्य ह्याच्यामध्ये पाठवून तो कार्य तो आमच्या सारा आदर किसको मिलना? तर सर्व आदर कुणाला मिळणं? देवाला मिळणं. कि खुदा तूने किया है, देवा तू केलेला किसी आहे. की प्रार्थना से नहीं हुआ प्रभु। कोणाच्या तू प्रार्थनेने सामर्थ्यशाली है, तू अपना सामर्थ्य हमारे अंदर डालकर काम कर रहा प्रभू है। तू सामर्थ्यशाली आहे प्रभू आणि तू तुझं सामर्थ्य आमच्यामध्ये टाकून तू कार्य Praise the कर. Lord। इसीलिए लिखा है म्हणून लिहिलेला आहे. हमेशा के लिए नेहमी सारा आदर, सर्व सारा महिमा, सर्व महिमा, सारा गौरव सर्व गौरव सिर्फ और सिर्फ खुदा को मिलना, फक्त आणि फक्त देवालाच क्योंकि मिळेल. वो करता है। कारण तो करतो. Praise the Lord। वापिस एक बार बोलता हूँ, परत एकदा बोलतो. हमारा नाम, आमचं नाव, हमारा नाम, आमचं नाव, ब्रदर नायडू हो, ब्रदर नायडू असो, शालोन हो, शालोन असो, निशाक हो, निशाक असो, सुजन हो, सुजन असो, बोरगे आई हो, बोरगे आई असो, पॉल ब्रदर हो, पॉल ब्रदर असो, सुलेमान ब्रदर हो, ब्रदर असो, कोई क्यों करना हो, कोणी का असो, हमारा नाम किधर भी आना नहीं चाहिए। आमचं नाव कुठंच आलं गेलं नाही पाहिजे. Praise the Lord। हालेलुया. कि दादा ने किया, दादानी केलं, शालोन ने किया, शालोमने केलं, सोलोमन ने किया, नहीं, करने वाला कौन है? करणारा कोण आहे? कौन है? कोण आहे? सब लोग एक साथ कौन है? कोण आहे? आपसे ये बात सीखना, आतापासून ही गोष्ट शिका. किसी का हमारा नाम आना ही नहीं आमचं चाहिए। कुणाचंही नाव आलंच नाही Praise the पाहिजे. Lord। बहुत बार बहुत बहनें, खूप वेळेस खूप बहिणी ऑनलाइन वाले ऑफलाइन वाले ऑनलाइन मेरा नाम लेते हैं। माझं नाव घेतात. हाथ जोड़कर विनंती है, मेरा नाम लेना नहीं। माझं नाव घेऊ मैं नका. किसी के लिए कुछ भी करने के लिए सामर्थ्य नहीं। मी कुणासाठी देखील काहीही करायला सामर्थ्यशाली Praise नाही. the Lord। वो खुदा है तो देव जो आहे. उसका सामर्थ्य मेरे अंदर डालकर काम करता है। तो त्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये टाकून तो माझ्या वो खुदा है तो देव जो आहे. आपके अंदर सामर्थ्य डालकर काम करता है। तुमच्यामध्ये सामर्थ्य टाकून इसलिए तुमच्या सारा आदर, म्हणून सर्व गौरव, सारा सर्व गौरव, गौरव, सारी तारीफें सर्व प्रशंसा सब खुदा को दे। सर्व देवाला मिळो. समझता है क्या? समजत आहे काय? समझता है क्या? समजत आहे काय? Praise the Lord। शालोन समझ रहा है ना? हमेशा बोलो प्रभु आपने किया। नेहमी बोला प्रभू तू केलंस. Praise the Lord। इंसान कर ही नहीं सकता। मनुष्य करूच शकत एक बात नाही. याद रखना, एक गोष्ट लक्षात मैं ठेवा. बहुत बुरा इंसान हूँ, मैं किसी के साथ कुछ भी अच्छा कर नहीं सकता। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मी खूप वाईट मनुष्य आहे आणि मी कुणासोबत देखील काहीच चांगलं कधीच करू बाइबल शकत कहता नाही. है बायबल असं हर म्हणतं, अच्छी बात स्वर्गीय पिता से आती है। प्रत्येक उत्तम गोष्ट स्वर्गीय पित्याकडनं Praise the येते. Lord। हालेलुया। शालोन ने कल 10 भिखारियों का खाना खिलाया आणि शालोने उद्या 10 भिकाऱ्यांना खाऊ घातलं. और वो 10 भिखारी, अरे शालोन ने किया, शालोन ने किया। आणि ते 10 भिकारी काय झाले? शालोने केलं. शालोन ने बड़े सावधानी से रहना, शालोने खूप ये सावधानी कहने के केलं. लिए कि नहीं, हे म्हणण्यासाठी मैं कर ही नहीं सकता, मी करू ये शकत सब नाही. खुदा ने किया हे है। सर्व देवाने Praise the केलं. Lord। हमेशा याद रखना, नेहमी लक्षात ठेवा. जवान हो या बुजुर्ग, आणि तरुण ये असो बात किंवा हमेशा वृद्ध याद असो, रखो। ही गोष्ट नेहमी वो लक्षात सर्व ठेवा. सामर्थ्य खुदा तो सर्व सामर्थ्य देव हमारे अंदर रहकर काम करता है। आमच्यामध्ये राहून काम करतो. Praise the Lord। एक उदाहरण देता एक हूँ। उदाहरण देतो. सोचो किसी ने आपको 1 लाख रुपया दे दिया, विचार करा तुम्हाला 1 लाख रुपये, किसी ने कुणी आपको तुम्हाला 1 लाख रुपया दिया, 1 लाख रुपये दिले. ये कहते हुए हे असं म्हणत ये 1 लाख रुपया मेरा नहीं उनका है, उनको दे देना, आणि 1 लाख रुपये माझे नाही त्यांचे आहेत, त्यांना तुम्ही देऊन टाका. तो प्लीज कृपा करके आप दे देना। आणि त्यांना कृपा करून तुम्ही विनंती करून त्यांना देऊन टाका. अब आता उस 1 लाख रुपए का आप क्या करेंगे? आणि त्या 1 लाख रुपयाचा आता तुम्ही काय करणार? जिसका है उसको देंगे ज्याचा आहे त्याला देणार या फिर अपने पास रखेंगे? का स्वतःकडे तुम्ही ठेवणार? और जरा सोचो, आणि थोडा विचार करा. जिसका 1 लाख रुपया है आणि ज्याचा 1 लाख रुपये आपने आहे, उसको नहीं दिया, त्याला तुम्ही दिलं नाही उसको नहीं दिया और अपने पास रख दिया, आणि स्वतःकडे ठेवलं वो 1 लाख रुपया आपने, आणि ते 1 लाख रुपये आपण तो आप क्या हो जाओगे? तर तुम्ही काय व्हाल? वेरी गुड। आप क्या हो जाओगे? तुम्ही काय व्हाल? आप क्या हो जाओगे? चोर। चोर ठरा. जिसका 1 लाख था आपने उसको दिया नहीं, आणि ज्याचे 1 लाख रुपये होते त्याचे 1
सांगितलं पर आपण आपने दिले, आपके पास रखा, परंतु तुम्ही स्वतःकडे आप ठेवले. चोर हो गया। तुम्ही चोर झाले. उसी के समान त्याच्यासारखी जो तारीफ है, जी प्रशंसा आहे, जो आपको ऊंचा उठाया जा रहा है, जो आपको अच्छा बोला जा रहा है, जो आपको महिमा दी जा रही तुम्हाला है, गौरव दिलं जात आहे, जो आपको सच्चा बोला जा रहा तुम्हाला है, खरं बोललं जात आहे, जिसके आप योग्य नहीं है, ज्याची तुम्ही योग्य मैं नाही, भी नहीं हूँ, मी पण नाही. तो ये सारा तारीफ, हे सर्व गौरव, ये सारा महिमा, ये सारा आदर, ये सबको किसको जाना चाहिए? सर्व कुणाला गेलं पाहिजे? जिसका है, ज्याचा आहे, जिसका है, ज्याचा आहे, जिसका है, ज्याचा आहे, तो तुरंत आपको मिला है ना, आणि लगेच तुम्हाला मिळलं ना, तुमको मिला है ना, तुरंत खुदा को दे दो। लगेच देवाला दे. खुदा ये आपका है, हे देव आहे तुमचा, मेरी तारीफ नहीं, माझं गौरव. मैं अच्छा नहीं, मी चांगला मैं नाही. किसी का अच्छा कर नहीं कुणाचं सकता, चांगलं करू मेरी शकत प्रशंसा नाही. नहीं, माझी प्रशंसा मुझे कोई इज्जत देना नहीं, मला कोणी मुझे सन्मान कोई देना मान नाही. सम्मान मला नहीं कोणता देना, मान सन्मान देना कोई नाही. मुझे ऊंचा नहीं उठाना, मला उंच उचलता क्योंकि नाही. खुदा कारण देवा आप केवल एक है आणि तू एक और योग्य योग्य आहे. तू है योग्यच इन आहे. सारी बातों के लिए। या सर्व गोष्टी प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। रोमियो का 11 अध्याय 36 वचन। रोम करा 11 अध्याय 36 वचन. रोमियो का 11 अध्याय 36 वचन। रोम करा 11 अध्याय 36 वचन. क्योंकि उसकी ओर से और उसी के द्वारा क्योंकि उसकी ओर से और उसी के अकेले के ही द्वारा और उसी के लिए सब कुछ और उसी के लिए सब कुछ है, उसकी महिमा युगानुयुग होती रहे। उसकी महिमा युगानुयुग होती रहे। मैं पढ़ता हूँ, ही वाचतो. सब कुछ उसी के द्वारा आता है, सर्व काही त्याच्याद्वारे येतं, वो अकेले के ही द्वारा त्या एकट्याच्याच द्वारे सब लोग जीवित है, सर्व लोक जिवंत उसके आहेत. ही सामर्थ्य के द्वारा त्याच्या सामर्थ्याच्या द्वारे सब कुछ हुआ है, सर्व काही घडलं और आहे. इसीलिए आणि म्हणून सारा महिमा, सर्व गौरव, आदर आदर और गौरव आणि गौरव हमेशा उसको मिलता रहे। सर्व काळ त्याला मिळत Praise the राहावं. Lord. हालेलुया. इधर देखिए, इथे पहा, एक बहुत सुंदर बात लिखी है, एक खूप सुंदर गोष्ट लिहिली. उसी के द्वारा हम जीवित है। त्यांच्याच द्वारे आम्ही जिवंत आहोत. किसके द्वारा हम जीवित है? कुणाच्या द्वारे आम्ही जिवंत आहोत? किसके द्वारा? कुणाच्या द्वारे? आज आपने अच्छा खाना खाया इसलिए जीवित है, चांगलं जेवण जेवला म्हणून आपने कुछ अच्छे काम किए इसलिए जीवित है, चांगले काम आपने केले कुछ म्हणून भिखारियों को खाना खिलाया इसलिए जीवित नहीं, भिकाऱ्यांना खावाचं म्हणून वो जिवंत खुदा आहे. है तो देव आहे. जिसके द्वारा आज हम जीवित है। त्याच्या द्वारे आज आम्ही जिवंत इसलिए आहोत. सारा आदर, आणि सर्व गौरव, सारा गौरव, सारा महिमा, सारी तारीफें सब यीशु को देना। सर्व काही येशूला दे. Praise the Lord. वही उसके योग्य है, तोच त्याचा योग्य वही आहे. उसके योग्य है। तोच त्याचा योग्य आहे. हालेलुया। कभी भी आपकी तारीफ होता है, कधी देखील किसी ने आपको तुमच्यामध्ये अच्छा बोला है, कोणी तुम्हाला चांगलं और बोललं, कोई बोल रहा है आप बहुत अच्छा है, आणि कोणी आप तुम्हाला बहुत बोलतं, तुम्ही सच्चा चांगला, है, तुम्ही खूप खरे. सावधान, सावध, बड़े सतर्कता से सतर्कतेने, तुरंत लगेच सब कुछ खुदा को दे देना। सर्व काही देवाला देऊन टाकायचं. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. कभी भी याद रखना, कधी पण लक्षात ठेवा. किसी का नाम आना, कुणाचं ये येणं पास्टर ने किया, त्या पास्टरने केलं, वो चर्च ने किया, त्या चर्चने केलं, ये भाई ने मेरा फीस भर त्या दिया, भावाने माझी फीस ये भरली, भाई ने मुझे राशन दिया, त्या भावाने माझे रेशन दिलं, कोई दे नहीं सकता। कोणी देऊ शकत नाही. एक बात बोलू क्या मराठी में, मराठीत एक गोष्ट स्वतःची सांगू चड्डी फाटलेली आहे, दुसऱ्यांची चड्डी काय शिवणार? Praise the Lord. का? खुदा ने मेरे लिए कपडे सिलवाए। देवाने माझ्यासाठी कपडे बाइबल कहती है शिवले. खुदा ने मेरे लिए, बायबल असं म्हणतं की देवाने माझ्यासाठी तो मेरी नग्नता किसने ढापी? माझं नग्नता कोणी झाकली. Praise the Lord. आज आप जो अच्छे कपड़े पहने, मैंने अच्छे कपड़े पहने, तुम्ही आणि मी जे चांगले कपडे घातले, मेरी बेटी ने पहने, माझ्या मुलीने घातले, सब खुदा ने। सर्व देवाने किसकी दिले. तारीफ हो? कुणाचं गौरव हो, हमेशा याद रखना, नेहमी लक्षात ठेवा. प्रभु तेरा ही तारीफ, तुझंच प्रशंसा. प्रभु तू ही इसके योग्य है। तूच त्याचा योग्य Praise आहे. the Lord. हालेलुया. ये कुछ मसीह नियम है, आणि हे काय ख्रिस्ती नियम आहे, नींव है, ही पाया आहे. मसीह जिंदगी की नींव। ख्रिस्ती जीवनाचा पाया. एक अच्छा मसीह जिंदगी जीने के लिए हमको इसको अनुसरण करना आणि है। एक चांगलं ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी आम्हाला याचं अनुसरण Praise करायचं the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया। हमेशा याद रखना। नेहमी लक्षात ठेवा. किसने आपको बोला? कुणी तुम्हाला बोललं, ब्रदर आपने अच्छा बजाया, ब्रदर तुम्ही चांगलं वाजवलं, किसने बजाया? कुणी वाजवलं, किसने बजाया? कुणी वाजवलं, बोलो। बोला. प्रभु आपके अंदर नहीं कर बजाया,
प्रभू तुमच्यामध्ये राहून किसी ने वाढवतात. बोला शारून आपका आवाज बहुत अच्छा है. आणि कुणी बोललं की शालन तुझा आवाज खूप छान आहे. कितने लोग दुनिया में मुखे गए हैं. आणि किती लोक जगात मुके वेगळे आहेत. कौन चंगा करता है उनको. कोण आरोग्य देते त्यांना. और आज तुमको जो आवाज है वो कौन दे रहा है. आज तुम्हाला जे आवाज आहे ते कितना कुणी देत समय लगेगा आपका गला और मेरा गला प्रभु बांध कर रखने में. आहे. आणि किती वेळ लागेल तुमचा आणि माझा गळा प्रभू बांधून चुटकी ठेवायला. 5 मिनट में बहुत हो गया. 5 मिनिटं खूप जास्त चुटकी झाली. बजाएंगे ना हम सबका आवाज बंद. आणि चुटकी वाजायच्या क्षणी आमचे आवाज सगळ्यांचे बंद. हमारे आवाज आमचे आवाज समझ में आ रहा है ना. समजत येत आहे. चुटकी बजाएंगे ना चुटकी एक वाजायची. आवाज एक आवाज भी नहीं निकलेगा. खूप पण निघणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो आज ये आवाज भी आज जो आवाज पण आहे किसकी वजह से निकल रहा है. कुणामुळे निघतो. प्रेज द लॉर्ड. देवाची मुळे येशूमुळे. किसको ऊंचा करना है. कुणाला उंच करायचं आहे. यीशु को हमेशा ऊंचा करो. येशूला नेहमी प्रेज द उंच लॉर्ड. करा. देखो ना कितना यीशु शैतान के पूर्णता से खिलाफ है. आणि मग बघा ना येशू किती सैतानाच्या पूर्णतेने विरोधात आहे. खिलाफ है. एक अलग है. विपरीत है. एक वेगळा आहे तो. विपरीत है. वेगळा आहे तो. देखो मैं आपको बताता हूँ शैतान और यीशु के बारे में. आणि येशू आणि सैतानाबद्दल तुम्हाला सांगतो मी. बघा सुनना बहुत गंभीर बात है. खूप गंभीर गोष्ट आहे. शैतान जो फरिश्ता था. जो दूत होता. सुनना. ऐका. शैतान जो जो फरिश्ता था. जो दूत होता. फरिश्तों में सबसे ऊंचा. दूतांमध्ये सर्वात मुख्य सर्वश्रेष्ठ. सर्वात श्रेष्ठ. परंतु खुदा यीशु और पवित्र आत्मा की तुलना में बहुत नीचे. आणि स्वर्गपिता येशू आणि पवित्र आत्म्याच्या तुलनेमध्ये तो खूप खाली. सबसे नीचे. एकदम फरिश्तों में ऊंचा. दूतांमध्ये उंच यीशु येशू पवित्र आत्मा पवित्र आत्मा और खुदा के तुलना में सबसे. आणि स्वर्गपित्याच्या तुलनेत सगळ्यात खाली. सुनना बहुत गंभीर बात है. खूप गंभीर गोष्ट आहे का. और शैतान क्या चाह रहा है आणि कि सैतानाची इच्छा मैं आहे मेरा आसन की मी माझं सिंहासन तारांगण के ऊपर बनाऊंगा तारांगणाच्या वर और बनवेन. मैं खुदा के तुल्य बन जाऊंगा आणि देवाच्या और तुल्य बनीन. खुदा के साथ बैठूंगा. आणि देवाच्या सोबत बसेल. पिता पिता पुत्र पुत्र पवित्र आत्मा के पवित्र साथ शैतान बैठूंगा. पवित्र आत्म्याच्या सोबत ऐसा उसने बसेल. दिल में. असं त्याने मनात. मतलब शैतान ऊंचा उठना चाह रहा है. म्हणजे सैतान आता उंच और उठायचा अब करतोय. देखो हाँ शैतान नीचे है. आणि बघा सैतान खाली आहे. मेरी बातें ध्यान से सुनो. शैतान नीचे है सैतान खाली आहे और वो किधर जाना चाह रहा है. परंतु तू कुठे जाऊ इच्छितो. खुदा के ऊपर बैठना चाहता है. अपना राजा नीचे है तो वो खाली आहे. पर वो ऊपर जाना. परंतु तो वर जाऊ और इच्छितो. यीशु को देखो. आणि येशूला बघा. यीशु पहले से ही ऊपर है. येशू पहिल्यापासूनच ऊपर. यीशु पहले से ही येशू पहिल्यापासूनच बहुत ऊपर है. ऊपर आहे. खुदा की दाहिनी और राजासन पर बैठा है. आणि देवाच्या उजव्या बाजूला सिंहासनावर बसलेला आहे. पिता पिता पुत्र पुत्र पवित्र आत्मा पवित्र आत्मा. एक समान. एक समान. पिता पिता पुत्र पुत्र पवित्र आत्मा पवित्र आत्मा. एक ही राजासन पर तीनों बैठे बहुत ऊंचे एका पर. सिंहासनावर खूप उंचावरती बसलेले. और वो ऊंचे से आणि ते उंचावरून ऊंचे से यीशु नीचे उतरा. येशू खाली उतरला. शैतान ऊपर जाना मांग रहा है सैतान वर जायची इच्छा करतोय. और यीशु येशू ऊंचे से. उंचपासून फर्क समझ रहा है क्या. समजते का फरक. शैतान सैतान अपना राजासन खुदा के साथ करना चाहता है. सिंहासन देवासोबत. और यीशु में फर्क देखो. यीशु वहां से उतर कर नीचे उतरा. आणि येशू तिथून उतरून खाली आला. फर्क समझ रहा है. फरक कळतोय. फर्क समझ रहा फरक है. कळतोय. यीशु पहले से बहुत ऊपर है. येशू खूप पहिल्यापासून वो वरच खुदा है देव और आहे. वो ऊंचे से नीचे उतरा जमीन पर. तो उंच स्थानापासून तो खाली जमिनीवर उतरला. Praise the Lord. हालेलुया. और आणि क्या काय हमारे जैसा. आमच्या सारखा वो बनला. हमारे जैसा. तो आमच्या वो सारखा. तो हमारे जैसा. आमच्या वो सारखा. हमारे जैसा इंसान बना. तो आमच्या सारखा मनुष्य बनला. हमारे जैसा इंसान आमच्या बना. सारखा मनुष्य बनला. खुदा देव बहुत ऊंचे पर स्वर्ग में उसका राजासन खुदा के दाहिनी ओर बैठा है. वो खुदा अपना गद्दी छोड़कर नीचे हमारे जैसा ही. तो देव आपलं सिंहासन सोडून खाली आमच्यासाठी आमच्यासारखा बनायला आला. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. इसलिए पवित्र बाइबल में मैं हमेशा सिखाता हूँ आणि म्हणून नेहमी पवित्र बायबलमध्ये मी नेहमी शिकवतो. जैसा प्रभु यीशु मसीह का स्वभाव था जसं प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव होता, वैसा तुम सबका स्वभाव हो. पुन्हा प्रत्येकाचा तसा स्वभाव हो. Praise the Lord. प्रभु यीशु का क्या स्वभाव है. प्रभू येशूचा वो स्वभाव काय? ऊंचा था तो उंच होता. तो नीचे आ खाली गया. आला. Praise the Lord. हालेलुया. फिलिपियों का 2:5 फिलिप्पियस 2:5 पढ़ो. 5. जैसे मसीह यीशु का स्वभाव था
जैसे प्रभु यीशु मसीह का स्वभाव था वैसे ही तुम्हारा भी स्वभाव हो। वैसे ही तुम्हारा स्वभाव हो जाओ। Praise the Lord। क्या है यीशु का स्वभाव और क्या है शैतान का स्वभाव? येशूचा स्वभाव काय आणि शैतान का स्वभाव घमंड से भरा है शैतानाचा स्वभाव गर्वाने भरलेला आहे और उसको अपना राजासन खुदा के साथ रखना। आणि त्याला आपलं सिंहासन देवासोबत करायचं आहे. Praise the Lord। तारांगण से भी ऊपर तारांगणाच्या वर उंच खुदा का स्वभाव देखो, आणि देवाचा स्वभाव बघा, यीशु का स्वभाव येशूचा स्वभाव बघा. अपना सब राजासन, राज वैभव, सब महिमा, सब गौरव, सारा ऐशोआराम छोड़कर वो नीचे इस जमीन पर आया। येशूचा स्वभाव बघा, वर त्या ठिकाणी सर्व उंच स्थानातलं राजासन, सिंहासन आणि आपलं राजवैभव आणि सर्व त्या ठिकाणचे अधिकार सर्व सोडून तो पृथ्वीवर आला और हमारे जैसा इंसान। आणि तो आमच्यासारखा मनुष्य बनला. Praise the Lord। Hallelujah. Praise the Lord। Hallelujah. हालेलुया। Hallelujah. हालेलुया। क्या सीखता है? काय शिकतो इससे हम यही सीखता है। त्याने आम्ही हे शिकतो जिंदगी में आपका समय बदलने आणि जे आयुष्यामध्ये तुमचा हे वेळ बदलते, मेरा बदला है। माझा बदल मैं बताता हूँ। मी सांगतो. मैं जब पहले पिंपरी में आता था जेव्हा मी पहिल्या पिंपरीला यायचो, साइकिल पर आता था, सायकलीवर यायचो, साइकिल पर आता था। सायकलीवर यायचो धीरे धीरे खुदा ने हमारे हालातों को ठीक कर दिया आणि हळूहळू आमच्या परिस्थितीला देवाने बदललं. और गाड़ी आ गई, गाडी आली, टू व्हीलर आ टू गई, व्हीलर आली, थ्री व्हीलर आ थ्री व्हीलर गई, आली, फोर व्हीलर आ गई, फोर व्हीलर आली. और मैं बदला। परंतु मी बदललो. प्रेज द लॉर्ड। मैं घमंड से भरा नहीं, गर्वाने मैं भरला टाई नहीं. बूट सूट पहन कर आ नहीं सकता, ऐसा नहीं। मी टाय बूट सूट घालून पिछले रविवार को ही मैंने उसको सूट दिया। आणि मागच्या रविवारी त्यांनी पिछले रविवार को ही ना शायद, जब प्रभु भोजन के 2 हफ्ते पहले, 2 हफ्ते पहले मैंने भाई को बोला मैं तो सूट पहनता नहीं, भाई ले ले तू सूट पहन। आणि 2 आठवड्या अगोदर त्यांनी मला म्हणले की भाऊ मी तर सूट घालत नाही, हे सूट घाल. लोगों ने मुझे सूट सिलवाए और दिए। आणि लोकांनी मला सूट दिले आणि शिवून दिले. प्रेज द लॉर्ड। तो मैंने वो पहने नहीं, मैंने इनको दिया। मी घातले नाही, परंतु मेरा पहराव अभी भी ऐसा है, माझा पहिराव अजूनही मैं तसाच आहे. बदला नहीं। मी बदललो नाही. प्रेज द लॉर्ड। मैं बदला नहीं। बदललो नाही. मेरी परिस्थितियां, हालात बदलने के बाद मुझे घमंड नहीं आणि आया। माझ्या परिस्थिती बदलल्यानंतर मला गर्व आला नाही. प्रेज द लॉर्ड। भले यही सीखना है, हे शिकायचं सीखना आहे. हमारी हालत बदलने के बाद आमच्या परिस्थिती हमारे अंदर बदलल्यानंतर कोई बदलाव आना नहीं चाहिए, आमच्यामध्ये बदल घमंड आना नहीं चाहिए गर्व झाला कि अभी नाही मैं पाहिजे. ऊंचे स्थान पर बैठूंगा, आता उच्च स्थानात मैं बसतो. बड़ा हो गया हूँ, मोठा झालो मैं आहे. अमीर हो गया हूँ, श्रीमंत मैं झालो. पैसा वाला हो गया हूँ। आणि पैसे ये वाला सब झालो. बातें शैतान की है। हे सर्व गोष्टी सैतान आहेत. Praise the Lord। मैं आपको बताना चाहता हूँ, मला सांगू मैं इच्छितो, ये बार बार सिखा रहा हूँ, हे वारंवार शिकवत जैसा आहे. यीशु का स्वभाव था वैसा तुम सबका स्वभाव है। जसं येशूचा स्वभाव होता तसं वारंवार तुमचा पूर्णता स्वभाव से आहे. शैतान का खिलाफ, शैतान का विपरीत, शैतान से अलग यीशु का स्वभाव है। आणि पूर्णतेने सैतानाच्या विरोधात, सैतानाच्या विपरीत आणि सैतानाच्या पूर्ण विरोधात येशूचा स्वभाव आहे. बहुत अलग, वेगळा स्वभाव वेगळा है, स्वभाव आहे. बहुत अलग स्वभाव है यीशु पूर्णतेने का। वेगळा स्वभाव आहे येशूचा. Praise the Lord। और जब तक मैं जिंदा हूँ और आप जिंदा है, जोपर्यंत मी आणि तुम्ही जिवंत मैं आहात आपको ये बातें सिखाता रहूंगा आणि मी या गोष्टी तुम्हाला शिकवत और आप राहीन. ये सीखना और समझना आणि तुम्ही या गोष्टी शिकणं आणि मेरे समजा अंदर यीशु के जैसा स्वभाव होना चाहिए। की माझ्यामध्ये येशूसारखा स्वभाव असलाच पाहिजे. Praise the Lord। हालेलुया। हालेलुया। और ये यीशु का स्वभाव समझाने के 3 स्तर मैं आपको बताता आणि हूँ। येशूचा स्वभाव समजवण्यासाठी हे 3 स्तर तुम्हाला समजवतो. 3 स्तरों में मैं आपको समझाता 3 हूँ स्तरात मी तुम्हाला कि समजवतो. जब यीशु जेव्हा येशू स्वर्ग से जमीन पर आया स्वर्गात पृथ्वीवर तो आला, मैंने आपको बताया वो इंसान बनकर आया। तर मी तुम्हाला सांगितलं तो मनुष्य बनून आला. पहले वो इंसान बनकर नहीं गया, पहिला तो मनुष्य बनून उसने नाही क्या आला. क्या त्याग किया मैं आपको बताता हूँ। त्यांनी काय काय त्याग केला हे तुम्हाला सांग. जब वो स्वर्ग में था वो खुदा था। आणि जेव्हा तो स्वर्गात होता वो तेव्हा तो क्या देव था? होता. काय होता? वो क्या था? तो काय होता? जब वो खुदा था जेव्हा तो देव होता तो उसने अपना खुदापन को इनकार कर दिया। त्याने आपलं दैवत्व स्वतःला त्यांनी त्याचं नकार केला. मतलब मैं खुदा बनकर नहीं रहूंगा। म्हणजे मी देव बनून नाही राहणार. बाइबल में लिखा है बायबल मध्ये लिहिलं आहे. यीशु ने खुदा बनकर रहने से इनकार कर दिया। येशूने देव म्हणून राहण्यासाठी तो नकार त्याने दिला. वो खुदा है? तो देव है आहे. क्या यीशु खुदा है? आहे का येशू देव? बोलो यीशु खुदा है? येशू देव आहे? है ना? आहे ना? तो वो है, तर तो आहे. पर फिर भी परंतु तरी वो देखील खुदा बनकर रहने से इनकार कर दिया। परंतु तो देव बनून राहायला त्याने स्वतःला नकार केला. फिर देखो खुदा
के लिए कोई भी बात असंभव नहीं। मग बघा, देवासाठी कुठलीच वो गोष्ट सब अशक्य कुछ नाही. कर सकता तो है, सर्व काही करू उसके लिए शकतो. कोई भी बात असंभव नहीं। त्याच्यासाठी कुठलीच गोष्ट पर अशक्य उसने नाही. अपना दैवी खुदापन होने को नकार दिया, परंतु त्याने आपलं देव होण्यासाठी देवपणाला नकारलं, देवपणाला त्याने नाकारून उसने अपना टाकलं. खुदापन को नकारा। त्याने देवपणाला स्वतःचा नाकारून नहीं, टाकलं. मैं खुदा नहीं हूँ। नाही, मी देव नाही. और लिखा है आणि लिहिलंय वो शून्य बना। की तो शून्य क्या बना? काय लिहिलंय? क्या बना? काय बनला तो? खुदा। देव. खुदा क्या बना? देव काय बनला? पढ़ो, फिलिपियों का 2 वचन पढ़ना। फिलिप्पियंस दुसरा अध्याय 6 वचन वाचू. जिसने परमेश्वर के स्वरूप में होकर भी जिसने खुदा के स्वरूप में होकर भी परमेश्वर के तुल्य होने को अपना वश में रखने की वस्तु न समझा। अच्छे वरन अपने आप को आगे। हाँ, आप पढ़ो। हाँ, पढ़ो ना। वरन अपने आप को ऐसा शून्य बस कर दिया अपने आप को क्या कर दिया? आपल्या स्वतःला काय केलं? क्या कर दिया? काय केलं? क्या कर दिया? काय केलं? शून्य को शून्याला शून्य। मैंने शून्य दिया मी शून्य दिलं. आपको, 100 मार्क में शून्य दिया। तुम्हाला 100 मार्क. उसको कुछ वैल्यू है क्या? त्याला काय शून्य को कुछ भी वैल्यू नहीं, शून्य को कोई कीमत नहीं त्याला मूल्य नाही, किंमत नाही. है क्या? आहे काय? पर उसको कीमत कब आती है? जब उसके आगे 1 या 2 या 3 आंकड़े लगाते आणि हैं। त्या शून्याला तेव्हाच मूल्य येतं जेव्हा त्याच्या पुढे 1, 2, 3 आकडे यीशु पडतात. शून्य बना। एक शून्य बनला. खुदा देव. खुदा था, देव पर मैं होता. खुदा बनकर नहीं रहूंगा। मी देवपणावर मैं अपने अधिकारों को रखने वाली चीजों को मैं अधिकार नहीं करूंगा स्वतःकडे ठेवणाऱ्या अधिकाराच्या गोष्टी मी सोडून टाकेल. और अपना खुदापन छोड़ दिया। आणि माझं दैवी पण और सोडून क्या टाकेल. बना? आणि काय बनलो? क्या बना? काय बनला तू? खुदा क्या बना? देव काय बनला? किस बात का घमंड है हमको? मग कुठल्या गोष्टीचा आम्हाला गर्व आहे? जब आसमान का खुदा यीशु हमारे लिए शून्य बना, हम कितने घमंड से भरते आणि हैं? मग स्वर्गातील देव जो देव आहे तो आमच्यासाठी शून्य बनला. मग आम्ही का हम गर्वाने कितने घमंड से भरते हैं? आम्ही किती गर्वाने फुटतो? Praise the Lord. किस बात का है घमंड? त्या गोष्टीचा गर्व आहे. हम मालूम है कहाँ से पैदा हो गए? माहिती आहे आम्ही कुठून जन्माला आलो? कहाँ से पैदा हो गए? कुठून जन्माला आलो? मिट्टी से। मातीत. हमारी पैदाइश कहाँ से है? आम्ही कुठली क्या जन्माला है आलो? मिट्टी को वैल्यू? मातीला काय किंमत आहे? मिट्टी को पैरों के नीचे तुड़ाया जाता है, मातीला पायाखाली तुडवलं उचला जाता है। तुडवलं जातं. जब मिट्टी कुंभार के हाथ में आती है आणि जेव्हा माती कुंभाराच्या और वो हातात कुंभार उसको घड़े में तब्दील करता है, येते, तो कुंभार त्या मातीला तब उस घड़े को घड्यामध्ये कीमत बनवतो. आती है 50 रुपया, 100 रुपया, 150 रुपया, 200 रुपया, 300 रुपया, 500 रुपया। आणि तेव्हा जाऊन त्या मातीला मूल्य येतं, किंमत येते 50, 100, 150, 200, 100, 300 रुपये असं किंमत जब येते. तक वो मिट्टी नीचे है जोपर्यंत ती माती खाली आहे उसको कुछ भी कीमत नहीं त्याला है। काहीच किंमत नाही. Praise the Lord. फिर किस बात का घमंड? कुठल्या गोष्टीचा गर्व? Praise the Lord. आसमान का खुदा यीशु आणि स्वर्गातील खुदा देव होने येशू, के बावजूद देव असताना खुदा देखील बनकर नहीं रहा, देव बनून अपने नाही आप को राहिला. शून्य बना दिया। स्वतःला त्यांनी रिक्त ये केलं, वो शून्य जीवन बनवलं. है जो मसीहों ने जीना है। आणि हे ते जीवन आहे जे ख्रिस्ती Praise the लोकांनी Lord. हम जगायचं कुछ आहे. भी नहीं, आम्ही काहीच नाही. हम आम्ही बोलो हम कुछ भी नहीं काहीच है, नाही. बोलो हम कुछ भी नहीं। आम्ही काहीच नाही बोला. यीशु हमारे रहकर काम, अंदर रहकर काम करता है। येशू आमच्यामध्ये राहून काम करतो. Praise the Lord. हालेलुया, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. नायडू ब्रदर मेरे लिए कुछ किया, नायडू ब्रदर माझ्यासाठी काय केले? क्या कहेंगे? काय म्हणणार? Praise the Lord. बोल सकता मैं कुछ भी नहीं, बोलू शकतो मी मैं काहीच कुछ नाही. नहीं कर सकता। काहीच नाही नायडू करू ब्रदर ने एक एड्स के लिए प्रार्थना की आणि नायडू ब्रदर एका एडसाठी प्रार्थना केली. और वो एड्स चंगा हो गया। नायडू 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 क्या? काय? Praise the Lord. मैं नहीं कर सकता। नाही करू शकत. तुम क्या डॉक्टर है? तू डॉक्टर आहे? MBBS है? MBBS एड्स ठीक कर सकता है क्या? आणि एड्स बरोबर अरे तुम कुछ भी नहीं, तुम खुद को ठीक नहीं कर सकता। आम्ही स्वतः काहीच करू शकत Praise नाही. the Lord. स्वतःला बरोबर करू शकत एक सादी सर्दी भी ठीक नहीं कर सकता। नाही. सर्दी पण ठीक नाही करू Praise शकत. the Lord. पर आपका प्रार्थना से प्रभू आपके अंदर रहकर सामर्थ्य से लोगों की जिंदगी में काम करते हैं। आप तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे प्रभू तुमच्या मध्ये राहून त्याच्या सामर्थ्याने तुमच्याद्वारे काम करेल. Praise the Lord. तो सारा आदर हे सर्व गौरव खुदा को मिले। देवाला मिळो. Praise the Lord. खुदा ने वो भी महिमा अपने से नहीं ली। आणि ते देखील गौरव शून्य. आपल्याकडून घेतला नाही. शून्य बन गया। शून्य बनला. दूसरा स्तर, दुसरं स्तर. दूसरा स्तर जब वो शून्य बन गया जेव्हा तो शून्य तो बनला आगे लिखा है तर पुढे लिहिले कि वो हम मनुष्य बन,
तो हमारे लिए क्या बना? तो आमच्यासाठी काय बनला? वो हमारे लिए तो आमच्यासाठी मनुष्य बना। मनुष्य वो बना। हमारे लिए क्या बना? तो आमच्यासाठी काय बनला? वो हमारे लिए तो आमच्यासाठी बहुत आसान है ना बोलना। खूप सोपं आहे ना वो बोल. बेटी ने बोला दास, वेरी गुड, वो भी सही। मुलीने दास बोलले. ओके. मनुष्य बना। मनुष्य बनला. हम लोगों को बोलते यीशु मनुष्य बनून आला। आणि आम्ही लोकांना बोलतो की हम लोगों से बोलते इंसान बनकर आ गए, यीशु इंसान बन आणि गया। लोकांना सांगतो मनुष्य बनून कितना विश्वास. आसान है ना बोलना, किती सोपं आहे बोलणं. कितना आसान है कि यीशु इंसान बन गया। किती सोपं आहे बोलणं की येशू मनुष्य आज मैं बनला. आपको इसकी तस्वीर आपको बताना चाहता हूँ कि यीशु हमारे लिए क्या बना। आणि यांचे पूर्ण चित्र तुम्हाला दाखवून देतो की येशू आमच्यासाठी काय बनला. पूरा चित्र बताता हूँ, एक पूरी तस्वीर पूर्ण कि चित्र. यीशु आपके लिए और मेरे लिए क्या बना। येशू तुमच्या आणि माझ्यासाठी काय बनला. सोचो, एक चींटी दिख रही है आपको, एक चींटी, विचार करा, एक मुंगी दिसते एक तुम्हाला. चींटी दिख रही जो गेहूं का बड़ा दाना लेकर चल रही है आणि एक मुंगी दिसते की एक गव्हाचा मोठा दाणा घेऊन चालली एकटीच. और आप उसको देख रहे हैं आणि तुम्ही तिला बघता. और आप आणि तुम्ही दिने दिल में सोच रहे हैं कि मैं इस चींटी को मदद करूं, गेहूं का दाना वहां तक पहुंचाने की। आणि मदत असं मनातच विचार करते की आधी ह्या मुलीला मदत करावं, जेणेकरून ते गव्हाचा दाणा तिला घेऊन जाण्यासाठी सहायता करू. पर आप इंसान है, आप उस चींटी को कैसे मदद करेंगे? परंतु तुम्ही मनुष्य आहात, त्या मुलीला तुम्ही कसं मदत करा. नहीं चलो, कोई भी इंसान चींटी को गेहूं का दाना वहां तक लेकर जाने के लिए मदद नहीं कर सकता। आणि कोणी देखील मनुष्य त्या मुलीला त्या गव्हाचा दाणा घेऊन जाण्यासाठी मदत नाही करू शकत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया। पर आप उस चींटी से बहुत प्यार करता है, परंतु तुम्ही त्या मुलीवर खूप प्रेम करता. आप उस चींटी से बहुत प्यार करता है। परंतु तुम्ही त्या मुलीवर खूप प्रेम करता. प्रेज द लॉर्ड। और अभी आप उससे प्यार करता है तो आपको उसको मदद भी करनी है। आणि आता तुम्ही त्या मुलीवर प्रेम करता ना, तिला मदत पण हम तुम्हाला क्या करायची. करते हैं जब लोगों से प्यार करते हैं तो लोगों को मदद करने की कोशिश करते हैं, आणि जेव्हा आम्ही लोकांना प्रेम करतो तेव्हा लोकांना करते मदत कि नहीं? करण्याचा प्रयत्न करतो. करते हैं कि नहीं? तो आप उस चींटी से प्यार कर रहे हो, तर आता त्या मुलीवर तुम्ही तो प्रेम आप उस करता. चींटी से प्यार करो तो आपको चींटी को मदद भी करना है। आणि आता त्या मुलीवर तुम्ही प्रेम करता म्हणून तिला मदत तुम्हाला करायची तो आहे. आपको क्या बनना पड़ेगा? तर तुम्हाला काय बनावं लागेल. चींटी बनना पड़ेगा। क्या बनना पड़ेगा? काय बनावं लागेल. क्या बनना पड़ेगा? क्या बनाना? चींटी को मदद करने के लिए आपको चींटी बनना पड़ेगा। मुंगीला मदत और मुझे करण्यासाठी विश्वास तुम्ही है, करा. आणि मला विश्वास आहे. विश्वास है आप में से कोई भी चींटी बनना नहीं चाहेगा। आणि तुम्हाला कोणी देखील मुंगी बनवू इच्छित नाही. आप बोलेंगे नहीं इंसानी ठीक है, तुम्ही मला काय मनुष्यच ठीक आहे. क्या चींटी बनू, किसी के पैर के नीचे आ गई तो, कुणाच्या पायाखाली जर आले तर और हिट मार दिया तो, कोणी हिट मारले और तर, वो चींटी वाली पाउडर डाल दिया तो, कोणी मुंग्याची पावडर टाकली तर. इंसानी ठीक है। मुझे पूर्ण पक्का विश्वास है आप में से कोई भी चींटी बनना नहीं पूर्ण चाहेगा। पक्का विश्वास आहे तुमच्यामध्ये कोणी देखील पर मुंगी खुदा बनवू का शकत. अद्भुत प्यार देखो, परंतु देवाचा अद्भुत खुदा प्रेम का बघा. अद्भुत प्यार देखो देवाचा अद्भुत प्रेम कि बघा. यीशु येशू स्वर्ग में से नीचे आकर आपके लिए और मेरे लिए चींटी बना। खाली येऊन तुमच्या आणि माझ्यासाठी तो मुंगी बनला. चींटी को गेहूं का दाना लेकर जाने के लिए आणि मुंगीला गव्हाचा यीशु दाणा चींटी बना। येशू मुंगी बनला. इंसान को पाप से उद्धार दिलाने के लिए यीशु इंसान बना। आणि मनुष्याला पापातनं तारण देण्यासाठी येशू स्वतः मनुष्य बनला. प्रेज द लॉर्ड। खुदा की नजर में हम क्या है? देवाच्या चींटी के समान ही है। मुंग्यांसारखंच आहोत. खुदा की नजर में हम सब लोग चींटी के आणि देवाच्या दृष्टिकोनात आम्ही सर्व मुंग्यांसारखे. दृष्टिकोनात नाही, देवाच्या डोळ्यात, खुदा की नजर में। देवाच्या नजरेत. हाँ, प्रेज द लॉर्ड। हम सब चींटी के समान है। देवाच्या नजरेत और आम्ही येशू? मुंग्यांसारखं आहे. आणि येशू राजासन पर बैठा, सिंहासनावर बसलाय तुम्हारी लिए चींटी बना। आणि आमच्यासाठी तो मुंगी बनला. क्यों? का? ताकि वो आपको और मुझको मदद करे। जेणेकरून तुमच्या आणि माझ्यासाठी तो मदत प्रेज करा. द लॉर्ड। ये वो तस्वीर है आणि ही ती चित्रण आहे. कि यीशु हमारे लिए इंसान है। येशू आमच्यासाठी मनुष्य बनला. आसान है बोलने के लिए, सोपं आहे हमको बोलण्यासाठी. बोलने के लिए बहुत आसान है आम्हाला बोलण्यासाठी कि खूप यीशु सोपं आहे. हमारे लिए इंसान बना। की येशू आमच्यासाठी मनुष्य बनला. प्रेज द लॉर्ड। पर सोचो, परंतु विचार करा, आपको चींटी बनना पड़ा, तुम्हाला मुंगी बनावं लागलं. आपको चींटी बनना पड़ा, तुम्हाला मुंगी बनावं लागलं तो कैसा हो? तर कसं होईल. सोचो इसके बारे में। विचार करायचा. चींटी को मदद करो। मुंगीला मदत करायसाठी बनेंगे क्या? कोई बनणार का कोणी. बनेंगे क्या? बनणार का नको कोणी. बाबा, मुझे नको बाबा. चींटी नहीं बनना। मला मुंगी नाही बनायची. प्रेज द लॉर्ड। यीशु बना। परंतु येशू बनला. पढ़ो अभी 7वां वचन पूरा। 7वां वचन पूर्ण वाचतो. वरन अपने आप को ऐसा शून्य कर दिया वरन अपने आप को ऐसा शून्य किया और दास का स्वरूप धारण किया और दास का स्वरूप धारण किया और मनुष्य की समानता में हो गया और मनुष्य की समानता में हो गया। बस क्या बन गया वो? दास का रूप धारण किया और इंसान के रूप धारण किया। आणि दासाचं रूप धारण करून मनुष्य तो बनला. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। आसान नहीं था, सोपं नव्हतं.
खुदा इंसान बनना आसान नहीं था। देव मनुष्य बनणं सोपं नव्हतं. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. परंतु खुदा इंसान बना। परंतु देव मनुष्य Praise the बनला. Lord. किसके लिए? कुणासाठी? हमारा पाप का बोझ आमच्या पापाचं जो हम बोझ लेकर जा रहे थे, आम्ही घेऊन चाललो. हमारा बोझ उठाने के लिए, आमचं बोझ हमें उचलण्यासाठी, मदद करने के आम्हाला मदत लिए करण्यासाठी यीशु चीटी बना। येशू मुंगी बनला. Praise the Lord. हालेलुया. शायद ही कदाचित आप में से कोई चीटी बनना चाहेगा। तुमच्यामधलं कोणीतरी मुंगी बनण्याची चलो इच्छा करेल. मैं चीटी बन जाता हूँ। चला मी मुंगी सुनो हाँ, ऐका. मैं चीटी बन जाता हूँ, मुंगी बनतो. वो चीटी को मदद करता त्या हूँ मुंगीला मदत और करतो. वापस मैं इंसान बन जाता आणि हूँ। परत मी मनुष्य बनतो. मैं चीटी बन जाता हूँ, मुंगी बनतो. उस चीटी को मदद करता हूँ त्या मुंगीला मदत और करतो. वापस इंसान आणि परत मनुष्य बन जाऊंगा। बनून जाईल. तो शायद तर तो कदाचित शायद तर कदाचित आप चीटी बनेंगे, क्योंकि वापस मैं इंसान बन सकता हूँ। कारण तुम्ही मनुष्य बनू शकता. कारण तुम्ही परत मनुष्य बनू शकता. कदाचित नहीं, क्योंकि मैं वापस इंसान बन सकता हूँ। कारण मी परत मनुष्य बनू शकतो. तो शायद तर कदाचित आप चीटी बन सकते हैं। तर तुम्ही मुंगी बनू शकता. Praise the Lord. Praise the Lord. क्योंकि आपको पता है चीटी बनने के बाद मैं इंसान के रूप में आ सकता है। कारण तुम्हाला माहिती की मी मुंगी बनल्यानंतर मी परत मनुष्याच्या रूपात येऊ शकतो. Praise the Lord. जरा सोचो, मग विचार करा तुम्ही. आपकी प्यारी प्यारी बीवी जो लैला, सोनू, जानू जिसको आप बोलते हैं, मेरी जानू है, मेरी सोना है, और मेरी लैला है, मेरी डार्लिंग, आप जिस बीवी को बोलते हैं उसको छोड़कर आपको चीटी बनना पड़ेगा। आणि मग विचार करा जर जी तुमची प्रेमळ बायको ज्याला तुम्ही डार्लिंग म्हणता, सोनू बोलता, और फोन में भी लिखते हैं जानू, जानू म्हणता, जानूचा फोन आला, जानूचा फोन आला, जानू विना, जानू विना, और डार्लिंग डार्लिंग फोन में भी लिखते हैं। फोन मध्ये पण लिहितात. और लिखते क्या, हाउस वाइफ या हाउस मेकर, आणि हाऊस मेकर, और मेरी लैला, माझी लैला, मेरी सोनू, माझी सोनू, ऐसा फोन में आता है। असं फोन मध्ये Praise the लिहिलं. Lord. उसको छोड़कर आपको चीटी बनना पड़ेगा। तिला सोडून जर तुम्हाला मुलगी बनावं आपके वो बच्चे जिनको आपने सर पर बिठाया, बहुत लाड प्यार करते, उनको छोड़कर आपको चीटी बनना पड़ेगा। खूप प्रेम करता आणि त्यांना सोडून मुलगी तुम्हाला बनावं लागेल. Praise the Lord. और सोचो, आपका घर, तुमचं घर, आपकी जमीन, तुमची जमीन, आपका तुमची जायदाद, जायदाद, आपके बैंक तुमचे बैंक बैलेंस, बैलेंस, सब कुछ छोड़कर आपको काही चीटी सोडून, बनना पड़ेगा। सर्व सोडून तुम्हाला मुलगी बनावं लागेल. आणि नहीं बनेंगे। बनणार. चीटी का अकाउंट ही नहीं रहता ना, आणि मुलगीला चीटी का पासबुक नहीं रहता, मुलगीचं पासबुक चिट्ठी नसतं. का आधार कार्ड नहीं, मुलगीचं आधार कार्ड नसतं. Praise the Lord. रहता है क्या? असतं का? आप नहीं मी बनेंगे, नाही बनणार. आप नहीं बनेंगे, नहीं हाँ, बनेंगे। शायद बनेंगे। कदाचित कब? बना, केव्हा? बाबा चिट्ठी बनकर वापिस मुलगी इंसान के रूप में बनल्यानंतर आएंगे, मनुष्याच्या रूपात आले. है ना? चिट्ठी बनकर वापिस। आणि मुलगी तो बनल्यानंतर शायद मनुष्याच्या रूपात आलं मैं तर यीशु कदाचित. आपके लिए क्या बना अभी बता रहा हूँ। परंतु येशू तुमच्यासाठी काय बनला आता तुम्हाला सांगतो. येशू येशू इंसान बनकर इस जमीन पर हमारे लिए आया। येशू मनुष्य बनून ह्या पृथ्वीवर सुनना, ये बहुत आमच्यासाठी गंभीर आला. बात बता रहा हूँ। यीशु इंसान बनकर इस जमीन पर हमारे लिए आया येशू मनुष्य बनून ह्या पृथ्वीवर आमच्यासाठी और वो आला. हमेशा के लिए इंसान बना रहा। आणि तो नेहमीसाठी सर्व काळसाठी वो अब मनुष्य खुदा राहिला. नहीं है, आता तो देव नाही. अब वो हमेशा के लिए आपके जैसा और मेरे जैसा बना रहा, ऐसा वचन में लिखा आणि है। आता तो वचनात असं म्हणतो की तो तुमच्या आणि माझ्यासारखा तो मनुष्य वो बनून आज वो आलेला आहे. स्वर्ग में है, होय, तो आज स्वर्गात पर आहे. उसको हमारे जैसा शरीर है। परंतु त्याला आमच्यासारखं शरीर आहे. बाइबल में लिखा है खुदा तो आत्मा है, आणि बायबल मध्ये लिहिलं देव तर आत्मा खुदा आहे. तो, देव तर पर यीशु के बारे में लिखा है कि आज वो स्वर्ग में है, आज तो स्वर्गात आहे. उसको हमारे जैसा शरीर है, त्याला आमच्यासारखं शरीर हमारे आहे. जैसे हाथ है, हमारे जैसे पैर है, और अनंत काल में हम यीशु को वैसा ही देखेंगे सार्वकालिक जीवनामध्ये आम्ही ईश्वरा सहज बघणार जैसा कि आहोत. वो है। जसा तो आहे. Praise the Lord. Praise the Lord. कितना अद्भुत है ये किती अद्भुत गोष्ट कि आहे. हमेशा के लिए खुदा का पन त्याग करके इंसान बना रहा। आणि सर्व सदा सर्व काळासाठी तरी देव पण सोडून तो मनुष्य बनला. हमेशा के लिए चिट्ठी बना रहा, आणि सर्व काळासाठी तो मुक्त हमारे बनला. लिए, आमच्यासाठी, हमारे गुनाहों के लिए, आमच्या अपराधांसाठी, हमारे पापों के आमच्या लिए, पापांसाठी, हमारा उद्धार होने के आमच्या लिए, होण्यासाठी, हमको पाप से बचाने आम्हाला के लिए पापापासून यीशु वाचवण्यासाठी येशू खुदापन का छोड़ देवपणा सोडून हमेशा के लिए चिट्ठी बना, तो नेहमीसाठी मुंगी बनला. हमेशा के लिए इंसान बना तो रहा। नेहमीसाठी मनुष्य बनून राहिला. Praise the Lord. हमेशा के लिए नेहमीसाठी. Praise the Lord. एक अद्भुत प्यार है खुदा का, आणि हे अद्भुत प्रेम आहे देवाचं. हमारी तो आमच्यासाठी हमेशा के लिए इंसान ही रहा।
सर्व काळासाठी तो मनुष्य उसको मालूम था, त्याला माहिती यीशु होतं. को मालूम था यीशुला कि माहिती एक होतं. बार मैंने वो सिंहासन छोड़ा, की एक वेळेस हे सिंहासन मी सोडलं, वापिस मैं खुदा नहीं बन सकता, परत देव बनू शकत मुझे नाही. इंसान ही बनकर मला मनुष्य ये मालूम होते हुए भी वो इंसान ही ही बना. माहिती असताना देखील तो आपने मनुष्य जैसा बनला. बोला ना, हम चीटी नहीं बनेंगे, तुम्ही म्हणला ना सध्या आम्ही ती नाही बनू शकत, यीशु चीटी बना रहा है, परंतु येशू मुंगी बनून राहिला, वो इंसान बना रहा है. तो मनुष्य बनून आप राहिला. पढ़ो उसी का 8 वचन, त्याचेच 8 वचन वाचूया. 8 वचन पढ़ो. 8वें वचन वाचूया. We shall go outside. हाँ पढ़िए. और मनुष्य के रूप में प्रकट होकर और मनुष्य के रूप में प्रकट होकर अपने आप को दीन किया अपने आप को दीन किया, और यहाँ तक कि आज्ञाकारी वो आज्ञाकारी रहा की मृत्यु हो क्रूस की मृत्यु भी सहेली. क्रूस की मृत्यु भी सहेली. और इधर देखो मैं क्या पढ़ता हूँ. हे वाचता आहे का? उसने मनुष्य के रूप में प्रकट होकर त्यांनी मनुष्याचे रूप प्रकट होऊन अपने आप को दीन किया, स्वतःला नम्र केलं. वह तो यहाँ तक आज्ञाकारी रहा इथपर्यंत आज्ञाकारी कि राहिला मृत्यु, की मृत्यू हाँ, होय, क्रूस की मृत्यु भी सहली. वधस्तंभावरची मृत्यू देखील इस त्याने कारण सहली. त्याच्यामुळे खुदा ने उसको अत्यंत महान किया देवाने त्याला अत्यंत महान और केलं उसको वह नाम दिया आणि त्याला ते नाव दिलं, जो सब नामों में श्रेष्ठ है. हे सर्व नावामध्ये श्रेष्ठ Praise आहे, the Lord. उंच आहे. तो हम यीशु को कैसा देखेंगे? तर आम्ही येशूला कसं जैसा बघणार? कि वो है. जसा तो आहे. Praise the Lord. हालेलुया. यीशु का आज शरीर है, येशूला आज शरीर हाथ और आहे, पैर है, हात पाय आहे, हम उसको वैसा ही देखेंगे जैसा कि वो है. आम्ही त्याला तसंच बघणार जसा Praise the तो Lord. आहे. हमेशा के लिए उसने अपना खुदापन त्याग दिया. आणि सर्व काळासाठी त्याने आपलं देव पण सोडून टाकलं, Praise the Lord. अपने अधिकारों को छोड़ आपल्या अधिकारानं सोडून टाकलं, राजासन भी आपलं सिंहासन किसके लिए? कुणासाठी? किसके लिए? कुणासाठी? वो चीटी तो मुंगी बनणार हमेशा सदा सर्व काळासाठी हमें मदद. आम्हाला मदत करायला, Praise the Lord. शैतान के जाल से हमें छुड़ा, सैतानाच्या जाळात नरक से बचाने के लिए नरकातनं हमेशा वाचवण्यासाठी के लिए इंसान बना. तो नेहमीसाठी मनुष्य बनून Praise the राहील. Lord. आइए हम लोग प्रार्थना